एक 10 मनीषा काइंदे। धन्यवाद सभापती महोदय सन 2025 से विपवी क्रमांक 10 महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र राज्यात दुय्यम पशुवैद्यकीय परिषद स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला। प्रस्ताव संमत झाला। सभापती महोदय, दुय्यम पशुवैद्यक जे कर्मचारी आहेत ते बरेचसे निग्लेक्टेड आहेत, कारण आपल्याकडे पशुवैद्यक आहेत जे पदवीधर आहे, पदव्युत्तर झालेले आहेत, परंतु आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की 1971 चा कायदा जो होता त्यामध्ये दुय्यम पशुवैद्यक सेवा देत असणाऱ्या लोकांना मान्यता होती, त्यांना त्यांचं काम करण्यामध्ये कोणताही अडथळा येत नव्हता। परंतु 1984 चा एक नवीन कायदा आला, त्यामध्ये या व्यावसायिकांची नोंदणी जी आहे, तरतूद आहे, ती संबंधित अधिकार रद्द केले आणि त्यामुळे गावाखेड्यामध्ये पशूंची सेवा करणारे जवळजवळ 2 लाख कर्मचारी आहेत की ज्यांना कुठल्याही कायद्याचं संरक्षण नाही आहे। ते गावाखेड्यात सर्पदंश झाला, संसर्गिक आजार असतील, झूनॉसिस, वेगवेगळे रोग जे आहेत जे प्राण्यांकडून मनुष्याला येतात, ते रेबीज सारखे रोगांवर अशा अनेक ठिकाणी गावाखेड्यात ही माणसं फिरत असतात, परंतु त्यांना कुठलंही कायद्याचं संरक्षण नाही आहे। त्यांना कायद्याचं संरक्षण मिळावं म्हणून हा कायदा आणणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते, 2 ओळीत करते, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की विदेशामध्ये अजून 2 प्रकारच्या डिग्री ज्या पशुवैद्यकच्या संबंधित जसं ह्युमनमध्ये जसं वेटरनरी टेक्निशियन आणि वेटरनरी नर्स या पदव्या आपल्याकडे नाही आहे, ज्या परदेशामध्ये आहे। आपल्याकडे फक्त लाईफस्टॉक मॅनेजर आहे BSc MSc च्या विद्यार्थ्यांच्या नंतर। तर त्यामुळे माझा असा आग्रह आहे की आपलं जे पशुवैद्यक जे युनिव्हर्सिटी आहे माफसू, तर त्यांनी देखील 2 प्रकारचे कोर्सेस सुरू करावे, याच्यामध्ये त्याचं इन्क्लुजन करावं। परत सविस्तर भाषण करा ज्यावेळेस होईल। पशुवैद्यक परिचारक आणि टेक्निशियन। त्यामुळे मला असं वाटतं की या विधेयकावर पुढच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन हे संमत व्हावं। धन्यवाद।